नमस्कार प्रेक्षकांनो, डॅशिंग मंजूची अशी काही एंट्री आपल्याला दाखवली गेली आहे आणि लाव रे पप्प्या ते गाणं आणि कर मोठा आवाज असं म्हणत मंजूची मात्र धमाकेदार एंट्री प्रेक्षकांनो भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये आत होताना आपल्याला पाहायला मिळते. होय प्रेक्षकांनो, सत्या मात्र इकडे गाणे ऐकतच असतो. त्याला वाटतं पप्प्याने कसा काही एवढा मोठा आवाज केला. इकडे मात्र पूर्वा चौकीच्या बाहेर येऊन बघते तर समोर मात्र मंजू मॅडम खतरनाक अशा डॅशिंग लुकमध्ये तिला दिसते. पूर्वा पाटील आता इकडे चांगलं तोंडच पडलेलं असतं. मालिकेत प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलाय. पूर्वा पाटील अजून जास्त चिडणार कारण मंजू मॅडमचं म्हणजेच वाघमारेंचं डॅशिंग लुक बघून पूर्वाच्या पायाखालची मात्र आता जमीनच सरकली. पूर्वा आता अजिबात मंजूचं काही ऐकणार नाहीये आणि मंजूची ही दादागिरी पाहून प्रेक्षकांनो पूर्वाचा चेहरा मात्र पडलेला असतो. या बाईला, या वाघमारीला मी सस्पेंड करून खूप मोठी चूक तर केली नाही ना, असं आता पूर्वाला वाटतं. तर मंडळी, आजच्या भागामध्ये पूर्वाने मात्र आता चांगला मंजूच्या हातचा मारच खाल्लेला असतो. इकडे मंजूने सत्याला सोडवले आणि घरी जाऊन चांगली माया सपनाची सुद्धा पुरती वाट लावली. आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र मंजूने मागचा पुढचा विचार न करता पूर्वाच्या कानाखाली मात्र मारलेली असते आणि सत्या आणि मंजूला वेगळा करणारा अजून पैदा झालेला नाहीये असं म्हणत पूर्वाच्या नाकावर टिचून मित्रांनो चक्क तिने सत्याला बाहेर काढलेलं असतं आणि सरळ सत्याला आपल्या जीपमध्ये बसवून ती आता घराकडे रवाना झालेली असते. होय प्रेक्षकांनो, आजचा मंजूचा आता डॅशिंग अवतार पाहून खूपच आता मंजूचे हाल बेहाल झालेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण खूपच इंटरेस्टिंग असा धमाका बघितलाय. ते म्हणजे सत्या पोलीस चौकीमध्ये आरामात बसलेला असतो. मंजू आता बाहेर पप्प्याच्या टपरीवर आलेली असते. तिने आता गाणं लावले आणि पप्प्याला म्हणते, पप्प्या एक कडक चहा बनव आणि मस्त गाण्याचा आवाज मोठा कर, माझ्या गाणं आवडीचं येते. पूर्वा पाटील आता चेहऱ्यावर तिच्या एक्सप्रेशन चेंज झालेले असतात कारण गाणं पप्प्याने का मोठं केलं. ती म्हणते या पप्प्याची ना आता चांगली वरात काढायला पाहिजे. पूर्वा आता इकडे बाहेर जाणार आणि त्या पप्प्याला विचारणार. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतोय तर इकडे मंजू मॅडम म्हणजेच वाघमारे मॅडम खुर्चीवर पायावर पाय टाकून आता मस्त बसलेली असते. इकडे पप्प्याने मोठा आवाज केलेला असतो आणि मंजूला कडक असा चहा बनवून दिलेला असतो. तर इकडे सत्य मात्र जेलमध्ये लॉकअपमध्ये आता मस्त गाणं एन्जॉय करत असतो आणि पूर्वा मॅडमला मात्र तो असं दाखवत नाही. पूर्वा मॅडम म्हणतात, बंद कर तुझी काय नाटकं चालली आहेत, हे पोलीस स्टेशन आहे. आणि पोलीस स्टेशन समोर आता मात्र मंजू तिकडे रुबाबात बसलेली असते. आता मित्रांनो आपण पाहतोय पप्प्याला मंजू म्हणते, पप्प्या कोणालाही घाबरायचं नाही, चल लाव गाणे. सत्या इकडे मस्त नाचत असतो, गाण्यावरती डान्स करत असतो, धमाल करत असतो आणि तो मात्र आता खूप एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्या गाण्यावर इतका काही डान्स करतो आणि पूर्वा म्हणते, तू इथे नाचू शकत नाही आहेस, हे पोलीस स्टेशन आहे, जेलमध्ये कोणी नाचलेलं कधी ऐकलंयस का तू? सत्या म्हणतो की काय नको नाचू, मी तर नाचणार आहे आणि मला नाचायचे. स्टेशनमध्ये सत्या आता धमाकेदार डान्स करतो आणि कुठे रूल लिहिलाय का मॅडम की जेलमध्ये नाचायचं नाही म्हणून? सत्या पुन्हा एकदा नाचायला लागतो आणि इकडे पूर्वा पाटील मात्र आता खूप तनतन करत तिच्या केबिनमध्ये चालली जाते. तिच्या आता कमिशनर साहेबांना ती फोन करते आणि याच्यामध्ये जेलमध्ये सत्यजित सुर्वे जो आहे तो मात्र नाचायला लागलाय अशी कंप्लेंट आता ती करते. आणि बाहेर कोणीतरी टपरीवर गाणे लावले आणि मोठ्या मोठ्या आवाजात गाणे लावले. एवढं मात्र आता प्रेक्षकांनो कमिशनर म्हणतो, काय पूर्वा पाटील मॅडम डोकं जागेवर आहे का? हे सांगण्यासाठी तुम्ही मला फोन केलाय? अहो, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या मॅनेज करायच्या असतात. तुम्ही DYSP आहात ना, आणि मी कोण आहे कळतंय का तुम्हाला? तुम्ही काय करताय, काय वागताय, कशासाठी फोन केलाय तुम्ही? या अशा छपऱ्या करण्यासाठी? अहो, तुम्हाला कळतंय का काही? तेव्हा मात्र तुम्ही तुमचं प्रकरण मिटवून घ्या, मला अजिबात वेळ नाही आहे. आणि तुम्ही तुमचे भांडण मिटवायला खरं तर समर्थ असायला पाहिजे. अशी कुठलीही कलम नाही आहे की डान्स करू नये जेलमध्ये, कुठंही लिहिलेलं नाही आहे असं म्हणून प्रेक्षकांनो इकडे पूर्वा मात्र परेशान होऊन जाते. पूर्वा पाटीलला ते आता खूप बोलतात. दुसरीकडे मम्मी साहेब ज्या असतात त्यांचा मात्र वेगळाच गोंधळ. आता मी मात्र मस्त माझ्या सत्याचं स्वागत करणारे, कुठे गेली माझी सून, कुठे गेली माझी जाऊ, घरामध्ये कोणीच दिसत नाही
नाही आहे सपने. आता मात्र ती म्हणते कुठे गेली काय माहीत, घरातलं सगळं काम तसंच ठेवलं आहे आणि घराच्या बाहेर पळून गेली वाटते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो ती म्हणते बघ सगळ्या घराने एवढी धूळ पडली आहे, सगळीकडे धूळ आहे आणि सगळं न आवरता ही मंजू कुठे गेली काय माहीत. घरामध्ये प्रेक्षकांनो सगळं आवरून मंजू गेलेली असते, परंतु मम्मी साहेब मात्र म्हणतात बघ कसा पसारा टाकून गेली आहे, आपली फजिती करायला गेली आहे. आता मात्र इकडे ती म्हणते जाऊ दे, काय करणार अशा बाईसोबत कसं वागायचं मला तर कळत नाही आहे. इकडे आता त्या बोलत असतात की हिला आता शोधून काढावंच लागेल, कुठे गेली ही अवदसा देवालाच ठाऊक. इकडे प्रेक्षकांनो मंजू मात्र तिकडे पप्प्याच्या टपरीवरच बसलेली असते चहा पीत आणि ती पप्प्याला एक चिठ्ठी देते आणि पप्प्याला चिठ्ठी देऊन ती म्हणते जा पप्प्या आता पटकन जाऊन ही चिठ्ठी पोलीस स्टेशनमध्ये सत्याला नेऊन दे. पप्प्या लगेच जातो, सगळ्यांना चहा देत देत बरोबर तो आता चिठ्ठी मात्र आता सत्याकडे पोचवायचा प्रयत्न करतोय. इकडे आपण पाहतोय सत्या म्हणतो स्पेशल चहा, अरे वा. तेव्हा मात्र मंजूने तुझ्यासाठी चिठ्ठी दिली आहे. लगेच तो आता चिठ्ठी घेतो, वाचतो आणि सत्याला खूप आनंद होतो की मंजूने त्याच्यासाठी चिठ्ठी पाठवली. तो खूप खुश असतो, पप्प्या मला पेन देणार आहे, मला रिप्लाय करायचं आहे तिला, असं म्हणून तो आता पप्प्याला पेन मागतो. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो तर काय, आता मात्र सत्या त्याच्या खाली काय लिहितो, ती चिठ्ठी परत काहीतरी लिहून देतो मंजूला द्यायला. मंजू खूप खुश असते, ती चिठ्ठी बघते. तेवढ्या वेळात आता पोलीस स्टेशनमधले पूर्वा मॅडम, सगळे हवालदार सगळेच बाहेरून उभे राहिलेले असतात. आणि तेव्हा मात्र मंजू पप्प्याकडून एक फाईल घेते आणि त्याच्यावर आय मिस यू सत्या, आय लव्ह यू सत्या असं सगळीकडे लिहून ती फाईल मात्र आता सत्यजितकडे पोहोचवायसाठी हवालदाराच्या हातात देते. तर दुसरीकडे मित्रांनो आपण पाहतोय पोलीस स्टेशनमध्ये आता सत्यजित सुर्वेंचे सगळे वकील तिकडे आलेले असतात आणि पूर्वा पाटील सोबत ते डिस्कस करत असतात की हे बघा पूर्वा पाटील मॅडम, तुम्ही आमच्या अशिलावर म्हणजे सत्यजित सुर्वेंवर खोटे आरोप केलेत, हे तुम्ही आता करू शकत नाही आहे, ते आम्ही आरामात सिद्ध करणार आहोत. तुम्ही लवकरात लवकर त्यांना इथून सोडा. इतके दिवस तुम्ही त्यांना जेलमध्ये नाही डांबून ठेवू शकत. त्याची काय चूक होती, अजिबात त्यांची एवढी मोठी तर चूक नव्हतीच आहे की तुम्ही त्यांना जेलमध्ये ठेवलं आहे. आणि आम्ही त्यांना सोडवण्यासाठी आलो आहे. सगळ्या फाईल आम्ही बरोबर आणलेल्या आहेत, जामिनाचे बेलचे पेपरही आणलेले आहेत. तुम्ही फाईल आता बघून घ्या बरोबर आहे का. सगळेच आता फाईल चेक करतात की हो फाईलमध्ये तर आता सगळं काहीच बरोबर आहे, काहीच चूक नाही आहे. सत्य आता जेलमधून बाहेर निघतो. इकडे मंजू मात्र सत्याला नेण्यासाठी तिकडे हजर असते. सत्या चल मी तुला आता घ्यायला आले असं म्हणून सत्याला ती तिकडून घ्यायला निघते प्रेक्षकांनो. तेव्हा मात्र सत्या म्हणतो की काय पूर्वा पाटील मॅडम, तुम्हाला म्हटलं होतं ना वाघमारे लई दिवसांपासून इथं शांत राहिल्यात, मग आता त्या मला सोडून जास्त दिवस राहू शकत नाही, तुमच्या समोर आता येईल आणि मला उडून घेऊन जाईल, सांगितलं होतं की नाही. ते बघून मंजू त्याचा हात धरून त्याला नेत असते प्रेक्षकांनो. इकडे मात्र पूर्वा त्याच्याकडे बघतच असते. पूर्वाला भयंकर राग आलेला असतो. ती आता तन हातपाय आपटते आणि मंजू आणि सत्या मस्त टपरीवर चहा पितात आणि जीपमध्ये बसून मात्र आता घराकडे जायला रवाना होतात. तर इकडे मंजू मात्र म्हणत असते, पूर्वा पाटील जेव्हा बाहेर येतात ते बघत असतात की हे दोघं तर मस्त चहा प्यायला लागलेत. तेवढ्या मात्र आता इकडे मंजू म्हणते जा मॅडमला सुद्धा चहा दे पप्प्या. आणि इकडे मात्र आजचा भाग प्रेक्षकांनो इथेच संपलाय. उद्याच्या भागात आता नेमका काय धमाका होणार आहे. पूर्वाच्या कानाखाली मंजूने जशी मारली आहे ना, तिचा पूर्ण गालच लाल केलाय. आता मात्र पूर्वा पाटील शांत तर बसणार नाहीये. आणि दुसरीकडे घरी मात्र मम्मी साहेब आणि सपनीची मंजूने पूर्णपैकी हवा टाईट करून ठेवलेली असते. होय मंडळी, आता इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये येणारे सगळे ट्विस्ट, सगळे धमाके पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.